नाचता येईना अंगण वाकडे, गाणे नको ग घालते साकडे. गोष्ट सांगते छोटूशी बाई छोटूशी, गोष्ट सांगते छोटूशी बाई छोटूशी. घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी, अन घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी. केशवा माधवा असे कसे झाले, नव्या नव्या नवरीला पोट कसे आले, पोट कसे आले सांगा, पोट कसे आले सांगा सांगा सांगा. नवरी खोटी झाली मोठी दैना बाई, उत्तर द्या ना ओ नवरीच्या बहिणाबाई. दृष्ट काढते आधी अपुल्या जोड्याची, उकल करते पटकन तुमच्या कोड्याची. मान राखते मोठ्या आणि कठोरांचा, मान राखते मोठ्या आणि कठोरांचा. ताईला नाद चिंचा आणि कबोरांचा, ताईला नाद चिंचा आणि कबोरांचा. चिंचा बोरे खाता खाता जिभेला आला फोड ग, साता जन्माची पुण्याई सासर मोठ गोड ग. चिंचा बोरे खाता खाता जिभेला आला फोड ग, साता जन्माची पुण्याई सासर माझ गोड ग. माहेर तिला भावेना, भावेना भावेना आनंद पोटात मावेना, भावेना भावेना. माहेर तिला भावेना, आनंद पोटात मावेना. म्हणून नवरी पोटूशी बाई पोटूशी, ताई आमची पोटूशी बाई पोटूशी, ताई आमची पोटूशी बाई पोटूशी. घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी, घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी, घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी, घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी. नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा. कशी मी नाचू. अलगत फेर धरल्या धरल्या नको धरू म्हणतात नवरोजी. नको नको म्हणतात नवरोजी, काग नको नको म्हणतात नवरोजी, नको नको म्हणतात नवरोजी, काग नको नको म्हणतात नवरोजी. नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू. गरकन गोल फिरल्या फिरल्या नको फिरू म्हणतात नवरोजी. गरकन गोल फिरल्या फिरल्या नको फिरू म्हणतात नवरोजी. नको नको म्हणतात नवरोजी, काग नको नको म्हणतात नवरोजी. काय हो, ह्यांच्या सुनेला एकदम काय झालं असं? अहो हे नेहमीच आहे, लग्नात नाही का चक्कर येऊन पडली होती. अगो बाई हो की, काहीतरी गंभीर असणार बहुतेक. मला तरी असंच वाटतंय. काय 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 झालं काय? काय हो नानू मामा, तुमच्या नाचसुनेला काही गंभीर आहे का हो? नाही काही कळत नाही. नाही मी काही बोलतच नाही. मी बोललो की माझं तोंड दिसेल ना. तुला बोलायची काही गरज नाहीये आणि विचारल्याशिवाय तर तू अजिबात बोलू नकोस. जा, जेवणाचं झालं असेल तर बघ जा. हो जा जा लवकर जा. हो. आणि हे बघा, तसं आमच्या नाचुनेला काही झालेलं नाहीये. या आजकालच्या पोरी असतात ना, जरा ते काय डाएट का पायट करतात, इतक्या नाजूक प्रकृतीच्या, खायचं कमी, मग जरा असं काही खेळलं बागडलं की पडतात आजारी, बाकी काही नाहीये. अगदी खरंय हो. आपल्या वेळी आपण एवढी कामं करायचो पण चांगल्या ठणठणीत असायचो. अहो आपली पिढीच वेगळी होती. मी काय म्हणते, यांना म्हणावं जेवून जा. हं जा
जेवण तयार आहे, तुम्ही सगळ्या जेवून घ्या जा. खरं सांगू का, मला पहिल्यापासून काळजी वाटतच होती. नाही म्हणजे ती इतकी नाजूक आहे ना, मला असं वाटतं मंगळागौर झेपली नसेल बहुतेक तिला. अलके, रडू नको ग बाई. माझा नातू आणि माझी मुलगी तिची काळजी घेतायत ना. मग तू डॉक्टरची आई आहेस ना, अशी रडते काय मग? आई, अरे हा, तुम्ही एक काम करा, गीता, मोहन, विजय, तुम्ही जरा हॉस्पिटलमध्ये जा. नाही म्हणजे विक्रांत आणि निर्मला आहेत, पण वेळ काळेला गरज लागली तर सांगता येत नाही ना. जा बाबा. मी पैसे काढून घेऊन जातो, काळजी नको. जा लवकर पोचा तिकडे. हो, आणि तिथे गेल्यावरती फोन करून तुला हो कळवतो. बाबा, मी फोन हातात धरून बसलेली, त्या मला कळवा रे. टेन्शन आलंय मला. चल. जा बाई जा. चल ग. जा. बस ये बाई, बस, घाबरू नकोस. बसा ना आत्या. नाही राहू दे. मला नाही बसायचंय. मी जाऊन आतमध्ये. एक मिनिट. तू काल मला जी रिक्वेस्ट करत होतीस की ताईबद्दल सगळ्यांना सांगू नका म्हणून, तुला कधी कळलं? तुझ्या ताईबद्दल. म्हणजे म्हणजे तुझी ताई प्रेग्नंट आहे हे तुला कधीपासून माहित होतं? आत्ता? की लग्न आधीपासूनच? नाही आत्या, लग्नाआधी हे आम्हाला कोणाला काहीच माहित नव्हतं. तसं असतं तर हे लग्नच झालं नसतं आत्या. आजी आजोबांना अजूनही काहीच माहित नाहीये. मला सुद्धा ताईचे प्रेग्नन्सी रिपोर्ट दिसले म्हणून कळलं, ताईच्याच घरी आल्यावर. कशी आहे ती? टेन्शन घेण्यासारखं काही नाही ना. शी इज ऑल राईट. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही भेटू शकता तिला. हा पण एका वेळेला सगळ्यांनी जाऊ नका, दोघांनी जा. आत्या, मी पण जाऊन येऊ? मी पैसे आणलेत. अलका, मला सांग आणखीन किती लागतील? आहे मधू काका, पैसे राहू देत आधी. हे बघ, मी फार्मसीमध्ये प्रेस्क्रिप्शन पाठवून देते. ती औषधं लागतील. आत्ता इथे आहेत, आपल्याला घरी लागतील ना म्हणून. कशी आहे पेशंट? त्या बऱ्यात. ऍक्च्युली त्या मागच्या वेळी आल्या होत्या मॅडम बरोबर. रिसेप्शनवर कोण नाही. हा मधू बघ, रिसेप्शनवर बघ जा. ठीक आहे. तुला जायचंय का? नाही, मी इथेच थांब. मोनिका, बरी आहेस ना बाळा? गीता, तिला उगाच बोलायला लावू नकोस. काय झालंय गईला? राजी, काही नाही, तिला एवढं नाचायची सवय नाहीये ना म्हणून. हे निर्मले, सगळं ठीक आहे ना बाबा? हो. नाही, मला काहीतरी गडबड वाटते.